अकॅडमी न लावता पोलीस भरतीची तयारी कशी करायची? नमस्कार मंडळी, मी संतोष सुंदरे, निवड महाराष्ट्र पोलीस. आज मी तुम्हाला अकॅडमी न लावता पोलीस भरतीची तयारी कशी करायची आणि महत्त्वाची गोष्ट अकॅडमी लावायचे फायदे तोटे आणि नाही लावले तर कशी करायची याबद्दलची तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता कारण की सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे जे पोरग तुमच्या समोर उभा आहे ना, याने अकॅडमी न लावता 143 150 पैकी 143 मार्क आणले तुमच्या समोर उभं असलेल्या पोराने. तर महत्वाची गोष्ट, बस सगळे डिस्ट्रॅक्शन साईडला ठेवा. आईला सांगा मी जेवण नंतर करणार आहे, तिला सांगून दे की मी नंतर फोन करेन. बस आता फक्त घ्या मोबाईल, घ्या कानात हेडफोन टाका, व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा. 100% तुमचं डायरेक्ट विचार करण्याची निर्णायक क्षमता आज या ठिकाणी बदलणार आहे. मजा खतरनाक येणार आहे. आजचा व्हिडिओ म्हणजे भाई खतरनाक. ओके, आता आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आणि आज मला भारी वाटतंय, व्हिडिओ खूप भारी येऊ राहिला. इकोन लाईट लय खर्च झालाय, खतरनाक खर्च झालाय. व्हिडिओ मजा येणार, मजा येणार. सर्वात पहिली गोष्ट, अकॅडमी लावता पोलीस भरतीची तयारी कशी करायची, रोड मॅप, सर्व गोष्ट तुम्हाला सांगणार. एक्झाम्पल भाई, ही तुमची सुरुवात आहे. सुरुवात पासून तर भाई या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट भरती झालेत, झेंडे तुम्ही लावलेत, या ठिकाणी भाई तुम्ही भरती झालेले आहात. बस मी तुम्हाला पूर्ण रोड मॅप या ठिकाणी सांगणार आहे. यामध्ये येणारे तुमचे जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. चला पुढे जाऊया. सर्वात पहिली गोष्ट, तुमच्याकडे हे आहे का? सर्वात पहिली गोष्ट, अकॅडमी ना, याचे ना साईज कमी करून घेतो मी. सर्वात महत्वाची गोष्ट, तुमच्याकडे अकॅडमी नाहीये, पैसे नाहीये, मार्गदर्शन नाहीये, तरी सिलेक्शन होणं शक्य आहे का? तर या ठिकाणी माझं उत्तर असेल होय, तुमचं सिलेक्शन होणं शक्य आहे. जर आपण या ठिकाणी पुढे गेलो, माझं उत्तर शक्य आहे. सिलेक्शन अकॅडमी न करता, अकॅडमी करत नाही, मेहनत करते. महत्वाची गोष्ट, तुम्ही तुमच्या मित्रांच्या याच्यामध्ये बघितलं असेल, बरेचसे लोक म्हणतात की मला कोणीही रे, मी तुम्हाला म्हणतो 3 पैकी 1 वर्ग म्हणतो की नाही मला अकॅडमी लावायची, मी इथे ही अकॅडमी लावणार आहे, मी हे प्रत्येकाच्या तेच की मला अकॅडमी लावायची. तर जो पोरगा नवीन येतो ना, ज्यावेळेस जो एखादा पोरगा पोलीस भरतीमध्ये येतो, तर त्याच्या डोक्यामध्ये असं माइंड होऊन जातं की यार जर मी अकॅडमी लावली तर माझं सिलेक्शन होणार, मी जर अकॅडमी नाही लावलं तर माझं सिलेक्शन. अरे अकॅडमी तुमचं सिलेक्शन करत नाही, अकॅडमी नाही करत तुमचं सिलेक्शन. तुमचं सिलेक्शन तुम्ही स्वतः करता. तुम्ही स्वतः, अरे तुमच्या समोर पोरग उभे आहे 143 मार्क वालं, पेपर माझा 96चा आहे, ग्राउंड मध्ये 47 आहे. विदाऊट अकॅडमी पोलीस होता येतं, अकॅडमी लावणं गरजेचं नाहीच आहे. आता पुढे जाऊयात. आपण पुढे आलो. आता सर्वात मोठा गैरसमज, अकॅडमी लावल्यावरच सिलेक्शन होते, हे चुकीचं आहे, हे साफ चुकीचं आहे. अकॅडमी लावल्यावर सिलेक्शन होते असं नाही आहे. बिना अकॅडमीचं सुद्धा तुम्ही सिलेक्शन होतात. आता महत्वाची गोष्ट, तुमचं सिलेक्शन होतं कसं काय? जर तुम्ही आता अकॅडमी नाही लावली तर बिना अकॅडमी लावून तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे? तर तुमच्याकडे काही गोष्टी या ठिकाणी असल्या पाहिजे. कोणत्या गोष्टी असल्या तुम्हाला या ठिकाणी सांगतो. सर्वात महत्वाची गोष्ट, तुमच्यामध्ये मेहनत असली पाहिजे. तुमच्यामध्ये 2 नंबरला येतं, तुमच्यामध्ये कळशी कन्सिस्टन्सी, म्हणजेच आपल्या मराठीमध्ये सातत्य. तुमच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. टेस्ट, त्याच्यानंतर रिव्हिजन, मेहनत अधिक सातत्य अधिक टेस्ट अधिक रिव्हिजन. जर तुम्ही एवढ्या गोष्टी केल्या तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन 100 नाही तर 1000% तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणारच आहे. 101%, 1000%, 10,000% तुमचा ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. जर तुमच्याकडे मेहनत, सातत्य, चिकाटी तुमच्याकडे या गोष्टी असतील, तुमचं सिलेक्शन होऊ शकतं विदाऊट अकॅडमी. आई बापाचे पैसे खर्च न करता. मी तुम्हाला सांगतो, आता मी अकॅडमी का नाही लावली, मी तुम्हाला करतो. माझा बाप मजुरीला जायचा, माझी आई धुणं भांड्याच्या कामाला जायची, मी स्वतः ते वाढायच्या कामाला जाय. ही परिस्थिती लय घाण परिस्थिती माझ्या, मी काय सांगू, लय घाण परिस्थिती. या परिस्थितीतून मी आलोय. आणि जर माझी ही परिस्थिती, मी कुठून लावा अकॅडमी? अरे आज जर तुम्ही अकॅडमी लावायला गेले, अकॅडमीच्या फीस काय झाले मी तुम्हाला सांगतो. अकॅडमीची फीची सुरुवात तुमची इथून होते, 30,000 पासून सुरुवात होते. आणि 30,000 फक्त अकॅडमीची फी आहे. 30,000 मध्ये काय काय होणार?
30,000 मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लेखीचे क्लासेस होतील आणि 2 नंबरला या ठिकाणी तुमचं ग्राउंड घेतलं जाईल. आणि ही 30,000 फी किती कशाची आहे? ही एका वर्षाची. ही फी किती? एका वर्षाची 30,000 फी आहे. याच्यामध्ये फक्त लेखी आणि ग्राउंड फक्त एवढं होतं. आता महत्वाची गोष्ट, मी आहे नाशिकचा, नाशिकमध्ये मालेगाव तालुका येतो, मी तिथला आहे. आता मला अकॅडमी लावायची पुण्याला. ओके, आता मी अकॅडमीला लावायला गेलो, आता मला सांगितले 30,000 फी, पण 30,000 मध्ये माझं हे आणि हे झालं. पण आता मी तुम्हाला सांगतो 30,000च्या नंतर आता माझा कोणता खर्च येतो. सर्वात पहिली गोष्ट राहणे, मला तिथं राहायचा खर्च. त्याच्यानंतर 2 नंबरला माझा जेवणाचा खर्च आणि 3 नंबरला माझा किरकोळ व जे वह्या पुस्तक वगैरे विकत घेईल तो खर्च. म्हणजे फक्त तुम्ही गेले 30,000 दिले, तुमचं अकॅडमी मध्ये काम झालं असा विषय होत नाही. हे आणि प्लस तुम्हाला ठिकाणी राहण्याचा जेवणाचा किरकोळ तुम्हाला तोही खर्च येतो. हा नाही करत, हा जो तुमचा हा तिघी मिळून खर्च आहे ना, हा नाही करत, मी तुम्हाला सांगतो, हा तुमचा नाही करत 6 ते 7,000 पर्यंत जातो. कमीत कमी तुमचं 5,000 तरी तुम्हाला पर मंथ लागतात राहणं आणि खाणं. आता अकॅडमी मध्ये काय झालंय, ही तुमची नॉर्मल फी झाली, 30,000 तुमची नॉर्मल फी झाली आहे. आणि प्लस तुम्हाला राहण्या खाण्याचे 4 ते 5,000 रुपये वेगळे घेतले जातात. तुम्ही कोणत्याही अकॅडमी मध्ये चौकशी करून बघा. म्हणजे तुमचं हे 30,000 झाले आणि राहण्या खाण्याचे मी पर मंथ किती पकडतोय? 5,000 पकडतोय. पर मंथ तुमचे 5,000 गुणिले 12 महिन्याचे, तर 12 पंचे 60,000 रुपये तुमचे होता. हे तुमचे राहण्या पिण्या खाण्याचे 60,000, अकॅडमीचे तुमचे 30,000, असे तुमचे होतात 90,000 रुपये. एका वर्षाला तुमचा खर्च होतोय 90,000 रुपये. आता महत्वाची गोष्ट, आपण एक गरीब बातल्या, आपण पोलीस भरती का करतो माहितीये का? कारण आपण सगळे गोरगरीब याच्यातून येतो. जर माझा बापाचा चांगला धंदा आहे तर मी काय झक मारायला पोलीस भरती करू का? मा बाप पैसेवाले, मी कशाला पोलीस भरती करणार आहे? आपल्याला माहिती आहे आपला बाप गरीब आहे, आपल्या घरची परिस्थिती गरीब आहे, आपल्या घराची परिस्थिती सुधरवायची आहे, गरिबीतून मिडल क्लास मध्ये घेऊन जायचे, थोडीशी अप्पर याच्यामध्ये जायचंय, म्हणून त्यासाठी आपण भरती करतोय. या ठिकाणी कोणीच मोठ्या घराचं नाही, आपण सगळे गरीब घराचे आहेत. आता मी माझं उदाहरण सांगतो. आता ज्यावेळेस मी तयारी करत असेल, माझा बाप नाही करत, मा बापाला काय त्यावेळेस 300 रुपये रोज असावा, सपोज 300 रुपये रोज महिन्याचे सुट्ट्या बिट्ट्याचं समजून माझ्या बापाला पगार होता 9,000 रुपये, माझ्या आईचा पगार समजून आपण 5,000 रुपये. हा झालं. आता यांचं टोटल यांची किती झाली रे? 14,000. आपण एक काम करू, 15,000 पकडून घेऊ. सपोज यांचा दोघांचे 15,000 होत नाहीये, ते 14,000, पण मी 15 झाले. हो, आणि ह्यांनी आता वर्षभर कष्ट केलं. ओके, 12 महिने किती होतात तुमचे? 1.5 लाख आणि हे तुमचे 30,000. हे कमवत आहेत वर्षभरामध्ये 1,80,000 रुपये. आपले आई बाबा दोघं कष्ट करतायत, दोघं कष्ट केल्यानंतर एवढे कमवत आहेत. आता 1,80,000 मधून त्यांनी आपल्याला देऊन टाकले 90,000 रुपये. तर त्यांच्याकडे खाली किती उरतात? 90,000 रुपये. आता महत्वाची गोष्ट, 90,000 मध्ये ते दोघं नवरा बायको प्लस तुमचे जे भाऊ बहीण असतील त्यांचा राहायचा खायचा खर्च, मेडिकल, लाईट बिल, मोबाईलचे रिचार्ज, अरे खूप खर्च आहे खूप. अचानक एखादा काही सपोज आजारी पडला, मी तुम्हाला सांगतो, एक नॉर्मल जरी आजार आला तुम्ही हॉस्पिटलला ऍडमिट झाला, कमीत कमी 50,000 ते 1,00,000 रुपये असेच लागतात, नॉर्मली लागतात. कुठनं करणार रे? जर देव ना करो पण आपली आई बाप मध्येच आजारी पडले, त्यांनी तुला 90,000 म्हणजे जवळपास लाख रुपयाच्या आसपास तुला देऊन टाकलेत, खाली त्यांच्याकडे फक्त 91,000 होत आहेत. लाख रुपयाचं जर हॉस्पिटलचं बिल आलं, काय करणार आहे? घर ऐकणार आहे, वावर ऐकणार आहे? हाच विचार माझ्या डोक्यात आला होता. संतोष,
राजा, आपले आईबाप गरीब आहेत, आपल्या आईबापाकडे एवढा पैसा नाहीये, कुठून करणार आपले आईबाप? मी स्वतः परिस्थिती समजून घेतली. तर आजकालचे पोरं काय, नाही नाही मला अकॅडमीच लावायची, रडणार घरच्यांकडे फुल हट्ट करणार, मला अकॅडमी लावायची, मला अकॅडमी लावायची. आई बाबाला वाटतं की चला माझं पोरग करता लावून देतो. अरे पण तुमच्या पाठीमागे तुमचा बाप किती कष्ट करतोय, तुमची आई किती कष्ट करते, याची जाणीव आहे का तुम्हाला? फक्त लावायची अकॅडमी, लावायची अकॅडमी, लावायची अकॅडमी. कोणी लावा ज्यांचं वार्षिक उत्पन्न 5-6 लाखाच्या पुढे जात असेल, मिनिमम 5 लाखाच्या तरी पुढे जात असेल, त्यांनी अकॅडमी वगैरे लावा. आपला बाप चांगला कमवतोय, 20-30 हजार कमवतोय तरचा विषय. 2 मिनिटं मला बघून माझा व्हिडिओ चालू आहे का नाही, तर ना मध्येच व्हिडिओ कट होऊन जातो. माईक चालू आहे का? चालू आहे का? चालू आहे. नाही तर मागच्या व्हिडिओमध्ये काय झालं, तर माईक बंद पडून गेलता. हा मला विषय. तर महत्वाची गोष्ट, आधी आपल्या घराची परिस्थिती समजून घ्या. जर खरं आपण गरीब आहोत ना, आपले आई बी काम करते, बाप बी काम करतो, तुम्ही पण काम केलंय, याचा अर्थ आपण गरीब आहोत. जर फक्त आपला बापच काम करतोय आपले आणि बाकीचं घरचे मस्त खाताय, ओके, घरी 4 व्हीलर आहे, तर लावा बिंदास अकॅडमी, मला मान नाही म्हणणं नाही, पण घराच्या परिस्थितीची जाणीव तुम्हाला ठेवा. आणि त्यातला मी तर घरातला मोठा मुलगा होतो, सो भाई मी सायन्स बियन्स बी नाही घेतलं, ते डिप्लोमा आपलं इंजिनिअरिंग ते नाही, आपली लायकीच नाही भाई, एवढे पैसेच नाही आपल्याकडे. हा मला विषय. जर लायकी म्हणजे आपल्याकडे पैसा नसेल, आपल्या आईबाबाकडे हट्ट करू नका, इज्जतीत घरी अभ्यास करायचा. झालं. आता पुढे जाऊयात. आता सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्हाला पोलीस भरतीचा प्रवास माहिती असला पाहिजे. तुम्ही पोलीस भरतीमध्ये उतरलेत ना, तुम्हाला पूर्ण प्रवास माहिती. कसं असते पोलीस भरती? पोलीस भरती काय असते माहिती का? सॉरी, ही लेखी परीक्षा अगोदर लागली. 1 नंबरला तुमची होते मैदानी चाचणी. मैदानी चाचणी होते, त्याच्यामध्ये जे काही इव्हेंट असेल तुम्हाला सांगणार असेल, तुम्हाला माहिती असते. एवढे लहान नाहीत तुम्ही. 3 इव्हेंट असतात, 1600 मीटर गोळाफेक, 100 मीटर, 3 इव्हेंट असतात, 50 मार्काला असतात. तुम्हाला 50 पैकी मग 38, 40 असे 500 मार्क पाहिजे. म्हणजे मग तुम्ही मेरिटला बसता. मेरिटला बसल्यानंतर 2 नंबरला तुमची लेखी परीक्षा होत असते. लेखी परीक्षा ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे, 100 मार्काची लेखी, ग्राउंड तुमचं हे 50 मार्काचं लेखी परीक्षा होत. म्हणजे लेखी परीक्षा तुम्हाला मार्क पडतात, 80, 90 जे काही मार्क पडतात. मग दोघांची प्लस केली जाते. दोघांची प्लस केल्यानंतर तुमची या ठिकाणी 150 पैकी मेरिट पाहिलं जातं. आता मला 150 पैकी होते, मला 143, कारण की मला या ठिकाणी लेखीमध्ये 96 मार्क होते आणि इकडे मला या ठिकाणी 47 मार्क होते. दोघांची प्लस केले तर माझे झाले हे 143. मला 143 होते, माझं सिलेक्शन झालं. हा, हे होतं. मग सिलेक्शन झाल्यानंतर 2 होतं, मेरिट लागते आणि सिलेक्शन होतं. नंतर तुमची मेडिकल होते, कागदपत्र तपासणी होते, आणि नंतर तुम्ही पोलीस शिपाई म्हणून नियुक्त होता. तुम्ही जो फॉर्म भरला असाल, तुम्ही कॉन्स्टेबलचा भरला असाल, तुम्ही कॉन्स्टेबल म्हणून निवड होते. चालक म्हणून भरला असेल, चालक म्हणून, SRPF, जेल पोलीस, बँड्समॅन, जे ते. हा तुमचा रोड मॅप आहे. ह्या गोष्टी याच्यातून गेल्यावरती तुम्ही पोलीस होणार आहात. तुमच्या अंगावरती वर्दी येणार आहे, महिन्याला तुम्हाला 30 ते 40 हजार पगार भेटणार आहे, तुम्हाला तुमच्या मनासारखी मुलगी भेटणार आहे, आणि मुलींना त्यांच्या मनासारखं जगायला भेटणार आहे. एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची, एक नोकरी लागल्यानंतरचा मुलामधला आणि मुलीमधला फरक सांगतो. नोकरी लागल्यानंतर मुलगा हा जबाबदार होत असतो. नोकरी लागल्यानंतर मुलगा हा जबाबदार होत असतो, त्याच्यावरती घराच्या जबाबदाऱ्या येत असतात. परंतु नोकरी लागल्यानंतर मुलीला स्वतंत्रपणे आयुष्य जगायला भेटत असतं, आणि गरजेचं आहे. कारण की तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस मुलगी तिच्या मनासारखं जगायला बघते ना, त्यावेळेस घरचे काय म्हणतात, लग्न झाला का मग तू कर, नवऱ्याच्या घरी गेली का मग तू बघ. त्यांना त्यांच्या मनासारखं जगू दिलं जात नाही. म्हणून मुलींनाही जर त्यांच्या मनासारखं जगायचं असेल, फ्रीडम पाहिजे सर, तर मुलींनो तुम्हाला सुद्धा स्वतःच्या पायावरती उभं असणं महत्वाचं, फार गरजेचं आहे. देवना गौरव. पण मी तुम्हाला सांगतो, दोघांचं सांगतो, मुलांचं सांगतोय, मुलींचंही सांगतोय. आता अगोदर मुलींबद्दल बोलतो. तुमचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर जर तुमचा नवरा खराब निघाला, तुमचा नवरा तुम्हाला मारतोय, त्याचे बाहेर अफेअर आहेत, तुम्ही मलाही सांगा काय करू शकताय ना? तुम्ही त्याला सोडू नाही शकत का? कारण की तुम्ही 100% त्याच्यावर डिपेंड झाले ना. पैसे तो कमवतोय, घर तो चालवतोय, तुम्ही पूर्णपणे त्याच्यावर डिपेंड झालेत ना. पण जर ह्याच ठिकाणी तुमच्याकडे नोकरी असले, तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे असले, जर नवरा वाईट निघाला तर तुम्ही त्याला डिवोर्स, म्हणजे
ते खड्ड्यात जाऊ द्या, पण जर तुमच्याकडे नोकरी वगैरे असली, तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे असला, तर तुम्हाला त्याच्यावरती निर्भय राहण्याची गरज येणार नाही. तुमच्या मुलांना तुम्ही स्वतः पोसू शकता, स्वतःला पोसू शकता, तुमच्या आई बापांना सुद्धा पोसू शकता. हे कधी होणार? ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावरती उभं राहणार. म्हणून मुलींना सुद्धा स्वतःच्या पायावरती उभं राहणं तितकंच महत्वाचं जितकं मुलांना आहे. झालं, पुढे जाऊयात. आता महत्वाचं, आता ज्यांना खरंच अकॅडमी लावायचे त्यांना अकॅडमीचे फायदे सांगू का? अकॅडमी फायदे सांगायची काही गरज आहे का? तरी मी सांगतो. महत्वाची गोष्ट, मार्गदर्शन भेटतं. ऑफकोर्स शिक्षक लोक वगैरे असतात त्या ठिकाणी, तर आपल्याला काही शंका असतात त्यांना विचारू शकतो, मार्गदर्शन भेटतं. त्याच्यानंतर सकारात्मक वातावरण. सकारात्मक वातावरण कसं माहितीये का? अकॅडमीमध्ये सर्वच्या सर्व स्पर्धा म्हणजे सर्व अभ्यास करण्यासाठी आलेले असतात, म्हणून त्या ठिकाणी फक्त त्याच गोष्टी होत असतात. सो वातावरण काय असतं? अभ्यासमय वातावरण असतं. मग तू अभ्यास बघ, आता तुझा अभ्यासाचं मन जरी नाही होते ना, तरी सुद्धा तू तुझ्या आजूबाजूच्या लोकांना, अरे हा अभ्यास करतोय, हा अभ्यास करतोय, मग तू बी अभ्यास करतो. जशी संगत तसं ते हे होत असतं. त्याच्यानंतर नियमित टेस्ट अकॅडमीमध्ये दर रविवारी किंवा म्हणजे हप्त्याला टेस्ट वगैरे होत असते. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची काय परफॉर्मन्स, सोप्या भाषेत सांगायला गेलं तर तुमची काय लायकी ते तुम्हाला कळत असतं. आणि त्याच्यानंतर शंकांचं समाधान, मार्गदर्शक असतात, शंकांचं समाधान तुमचं होत असतं. तर अशा काही तुमच्या अकॅडमीचे तर फायदे बेदे आहेत. जाऊ द्या सोडा, आता पुढे जाऊ. तोटे आलते ना अकॅडमीचे. आता तोट्यांवरती येऊया. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे खर्च. मी तुम्हाला खर्च आताच काढून दिला. तुमचं या ठिकाणी नाही करत 1,00,000 प्लस खर्च जातोय. एवढा खर्च तुमचा या ठिकाणी होतोय. आणि त्याच्यानंतर अजून दुसरी गोष्ट, तुम्हाला या ठिकाणी घरापासून लांब. मी राहतो या ठिकाणी नाशिकला आणि मी अकॅडमी लावली या ठिकाणी मुंबईला. मला तिथलं वातावरण सूट झालं पाहिजे वगैरे वगैरे खूप साऱ्या गोष्टी. घरापासून लांब राहावं लागतं, काही लोकांना नाही सवय, घरापासून लांब राहावं लागतो, प्रवास. त्याच्यानंतर वेळ वाया. आता वेळ वाया कशा प्रकारे तुम्हाला सांगतो. सपोज एक्झाम्पल मी पोलीस भरती केली, पहिल्या वर्षी माझं सिलेक्शन नाही झालं, पण माझा बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे, मी हुशार आहे. आता मी अकॅडमीला ऍडमिशन घेतलं. आता ज्यावेळेस अकॅडमीला शिकवलं जातं ना, त्या अकॅडमीमध्ये काय असतं, त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन चालावं लागतं. अकॅडमीमध्ये कित्येकदा एकच टॉपिक जवळपास 10-10, 15-15 दिवस घेऊन बसतात. आणि होतं काय, अकॅडमीला आपण पैसे भरलेत, तर आपले पैसे वाया नको जायला, त्याच्यामुळे आपण काय करतो, ते अकॅडमी सोडत नाही, आपण ते चालू राहतो. मी सिरियसली सांगतो, मी कित्येक लोक बघितले असे की ज्यांनी अकॅडमी क्लासेस लावले. त्यांचं मला एक सांगणं की सर आमचं आत्ताशी ना बेसिक गणित चालू आहे, आमचं लसावी मसावी चालू आहे. अरे 2 महिन्यामध्ये तुमचं मास्तर फक्त लसावी मसावी पर्यंत पोहोच. अरे मास्तर एक कोण आहे? आणि ते मास्तरचे काय, त्याला बी सगळ्यांना घेऊन चालायचे. मग विषय काय होतो माहितीये का, ते ढपोर आहेत, तुम्ही हुशार आहेत, पण महत्वाची गोष्ट त्या ढना सोबत घेऊन चालत, त्याच्यामुळे तुम्हाला ढ व्हावं लागतं, तुमचा वेळ वाया जातो. आता विषय काय, तुमचा अभ्यास झालाय, तुमची कॅप्चर करण्याची कॅपॅसिटी वाढली आहे, पण मग आता मास्तर जे शिकतो ते तुम्हाला शिकवावं लागतंय, वेळ वाया जातो. पण जर आपण सेल्फ केलं, आपल्या समोर पुस्तकं बनलेत, मला वाटलं बेसिक गणित झालं माझं, लगेच असं म्हणजे फास्ट, जे तुला जे वाटलं तू ते करू शकतो, तुला जे वाटलं तू ते करू शकतो, तुला जे प्रकरण वाचलं तू ते प्रकरण करू शकतो. पण अकॅडमी मध्ये असं नसतं, मास्तर जे शिकवणार आहे आपल्याला ते शिकून घ्यावं लागतं. पण सेल्फ मध्ये असं नसतं बावड्या. मला वाटलं मला तो शेवटचा टॉपिक शिकायचा आहे, मी शेवटचा शिकू शकतो. आपल्याला जे वाटलं आपण ते वैयक्तिक करू शकतो, आपण कोणाच्या दबावामध्ये राहत नाही. आणि रनिंग करताना बी एक गोष्ट होते, जेव्हा पळत असतो, आता कित्येकदा होतं काय माहितीये का, जे ढसमुसळे आहेत, मी सोप्या भाषेत सांगू, ते येड गांडे आहेत, त्यांच्याकडून पळलं जात नाही, काही नाही. मग आता अकॅडमीमध्ये पळत असताना काय होतं माहितीये का, जेव्हा आपण पळतोय, आता आपण तर घोडे आहेत पळण्याच्या बाबतीत, आपण वाघ आहेत, आपण पुढे पळायला होते, मास्तर म्हणतं ए थांब, बाकीच्यांना सोबत घेऊन जायचंय. तर मग आईला त्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी आपल्याला हळू पळावं लागतंय. मग त्या गाढवांमुळे आपल्याला एक गाढव व्हावं लागतंय. म्हणजे तू जर वाघ आहे ना, तू घोडा आहे ना, तू घोडा आहे, तू वाघ आहे, तुला मोकळं, तुला एकटा एकदम तू सुटणार आहे, तू वाघ आहेस, पण तुला या लांडग्यांना सोबत घेऊन पळणावं लागतं, ते त्या गोष्टी कराव्या लागतात. तर मग वाघ एकटा भारी वाटतो.
एकटा सेल्फ प्रॅक्टिस करतोय, घोडा एकटा मान मोकळं पळायला, घोड्याचे पाय बांधलेला आवडत नाही घोड्याला, माझा हाच विषय होता. झालं. आणि महत्वाची गोष्ट, वैयक्तिक लक्ष कमी. आता कित्येक ठिकाणी अकॅडमीमध्ये भाई 200 ते 300 सुद्धा लोक असतात काही अकॅडमीमध्ये. मोठ्या मोठ्या अकॅडमी असतात, प्रचलित असतात, खतरनाक अकॅडमी असतात. तर मला एक सांगा, 200 ते 300 लोकांमध्ये प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देणं होईल का? नाही होणार. होणार काय माहितीये का? मी तुम्हाला सांगतो, सपोज उदाहरणार्थ जर माझी या ठिकाणी अकॅडमी राहिली ना, मी अकॅडमी आहे म्हणजे मी सोप्या भाषेमध्ये मी धंदा करतोय. जर मला एका पोऱ्याकडून 50,000 निघतायत, मला जास्त ऍडमिशन पाहिजे, मी त्यासाठी काय करणार आहे, जो पोरगा हुशार आहे ना, मी त्याच्यावरती लक्ष देणार, त्याच्यावरती जास्त फोकस देणार. मी काय करणार, त्याच्यावरती फोकस देऊन त्याला भरती करण्याचा प्रयत्न करणार. मी ढला वरती आणण्याचा प्रयत्न नाही करणार. जे ऑलरेडी वरती आहेत ना, मी त्यांना अजून वरती घेऊन जाऊन त्यांचं सिलेक्शन करणार, मग त्यांचे बॅनर लावणार, मग माझ्याकडे अजून ऍडमिशन येणार. ही अकॅडमी वाल्याचे माइंडसेट. तर मग ह्याही गोष्टी होतात. तर मग आपल्याकडं लक्ष दिलंच जाईल, आपली प्रोग्रेस होईलच गरजेचं नाहीये. जे हुशार आहेत त्यांना लक्षात कळलं, हुशार आहेस तू, मला माहिती बाबड्या तू हुशार आहेस. आता यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कॉमन गोष्टी कोणत्या असतात त्या गोष्टी सांगतो. सर्वात महत्वाची गोष्ट शिस्त. आता शिस्त म्हणजे आपली ते शाळेवाले शिस्त नाही. शिस्त म्हणजे काय माहितीये का? उदाहरणार्थ, जर मला डेली अभ्यास करायचा आहे तर करायचाच आहे, हे तुमची शिस्त आहे. अभ्यास करत असताना मी माझा फोन सायलेंट केलाय, मी 2 तास माझा फोन बघणार नाही तर बघायचाच नाही. अभ्यास करताना मला फोन बघायचा नाही तर बघायचाच नाही, ही तुमची शिस्त आहे. नंतर येऊयात सातत्य. स्पर्धा परीक्षामध्ये किंवा जीवन जगताना कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला सातत्य या ठिकाणी महत्वाचं खूपच महत्वाचं आहे. तुम्ही ढ जरी असाल तुमच्या जसा, मी तुम्हाला करतो ज्या मुलामध्ये सातत्य असताना ते पोरग होतं. मी तुम्हाला माझी स्टोरी सांगतो. मी ज्या मित्रांसोबत तयारी करत होतो, त्यांनी हा व्हिडिओ नको पाहिलं होते, मला शिवाय घालायचं झालं, तो आमच्याबद्दल असं बोलला. खरं जाऊ दे, आला राग येऊ दे, मी नाही घाबरत. आता त्यांचे ऑलरेडी क्लासेस 10 15 20 हजार ते क्लासेस देऊन त्यांनी एका विषयाच्या 10 15 हजार फीस त्यांनी क्लासेस वगैरे केलेले, बऱ्यापैकी ते माझ्यापेक्षा हुशार. आणि मी असाच ढ पोरगा आणि क्लासेस नाही काही नाही. आता विषय काय होता, तर आम्ही सामूहिक कॉन्ट्री करून आम्ही गोळा घेतला होता. आता ज्यावेळेस गोळा घेतला, ते मुलं ऑलरेडी 1-2 वर्षापासून प्रॅक्टिस करत होते, त्यांचा गोळा चांगला जात होता, 10-12चा जात असेल त्यांचा गोळा चांगला जात होता. आणि मी नवीन पोरगा, माझा काय घंटा जाणार आहे, माझा गोळा नाही जाणार, माझा गोळा नव्हता जात. ओके, व्हायचं काय माहितीये का, त्यांचा बऱ्यापैकी गोळा जात असल्यामुळे ते त्याची प्रॅक्टिस करत नव्हते. आणि त्यांचं ग्राउंड मी बऱ्यापैकी होतं, त्यामुळे ग्राउंडलाही यायला कधी काय कंटाळा करायचे की सोडा, आज जायचा, पाऊस आलाय, आज मन नाही होते, या गोष्टी असायच्या. तर मी काय केलं, मी गोळा माझ्याकडे घेऊन आलो. म्हटलं मी गोळा माझ्या घरी घेऊन जातो, जवळ तुम्हाला फेकायचा असेल मी घरून गोळा घेऊन जाईल, मग आपण फेकत जाऊ. तर मी तुम्हाला गोळा जवळपास 5-6 महिने माझ्याकडे होता. त्यांचा क्वचित हप्त्यातून 1-2दा फोन वगैरे यायचा, तेव्हा मी सायकलवरती टांगायचो. आणि हा मग माझ्याकडे सायकल होती, माझ्याकडे गाडी घोडी बी नव्हती बाई, सायकल होती. तर मी काय करायचो, गोळा घेऊन जायचो, मग आम्ही फेकायचो, हा वाला विषय होता. पण ते एवढं गोळा फेकायचं नाही, पण गोळा माझ्याकडे असल्यामुळे मी रोज फेकायचो. मग घराच्या पाठीमागे एक कच्चा रस्ता आहे, तर गोळा फेकायला मी एकटाचा, इकडून हा गोळा घेतला, फेकला का रोडावर तो गोळा पार तिकडे पळायचा, मग पळत जाऊन तिकडे घ्यायचो, थांबवायचो, आणायचो, परत तो गोळा फेक, मी एकटा. आणि हे मी रोज करायचो. सर्वात महत्वाची गोष्ट, मी ग्राउंडला जाणार, मी रोज जाणार. आता बऱ्याचदा तुमचं काय होतं माहितीये का, माझ्यासोबत बी झालंय. सकाळी उठला किंवा दुपारी आपल्या मित्राला आपण अगोदर फोन करतो, चल रे ग्राउंडला जायचं, येतोय का. जर मित्र बोलला की मी ग्राउंडला येत नाहीये, तर त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा ग्राउंडला जात नाही. हे होतं का नाही, हे खूप लोकांसोबत होतं, भरती करणाऱ्या पोरांसोबत होतं. जर यार तो नाही येते, जातो मग मी पण नाही जात, ही गोष्ट होते. परंतु या ठिकाणी तुम्ही इथंच चुकता. कोणी तुमच्यासोबत येवो किंवा ना येवो, महत्वाची गोष्ट तुम्ही या ठिकाणी रोज ग्राउंडला जाणं गरजेचंच आहे. हप्त्यातून एक सुट्टी घ्यायची, पण तुम्हाला रोज ग्राउंडला जाणं या ठिकाणी महत्वाचं आहे. मित्र तुमच्यासोबत येवो किंवा ना येवो. 2 मिनिटं. हा बाप्पा, नाही मी करून गेले, ते ऑनलाईन होतं, मी करून गेले.
अहो मी आता व्हिडिओ शूट करतोय, मी उद्या करून घेईल ना, का काळजी करू, मी करून घेईल बरोबर. हा हा चालेल. पप्पा आहेत ना, काळजी त्यांना माझी. हा हा हेच. मग ते पाऊस येवो, मित्र ना येवो, काही असो, काही खड्ड्यात होता. महत्वाची गोष्ट भावड्या तुझ्यामध्ये हे सातत्य नावाची गोष्ट असली पाहिजे. रोज तुझा अभ्यास झाला पाहिजे, रोज तुझं ग्राउंड झालं पाहिजे. आता विचार करा, ते पोरं माझ्यापेक्षा एवढे हुशार होतं, त्यांचं ग्राउंड चांगलं होतं, गोळा बिळा ते ग्राउंड, पुस्तक, अभ्यास सर्व चांगलं होतं. पण महत्वाची गोष्ट, मी सातत्य ठेवल्यामुळे फक्त 6 ते 7 महिन्यामध्ये मी त्यांच्यापेक्षा म्हणजे त्यांच्या बरोबरीला पोचलो होतो. त्यांच्या बरोबरीला माझा गोळा जायला लागला होता, त्यांच्या बरोबरीला माझा स्कोर यायला लागला होता. मी अजून चांगली प्रॅक्टिस केली, मी पुढे निघून गेलो आणि ते तिथंच राहून गेले. मला आज पोलीस होऊन 3-1 वर्ष झालेत आणि ते खरं सांगतोय, ते अजूनही तयारी करतायत. हा फरक असतो. मग मी पोलीस का झालो, मी सातत्य ठेवलं. आणि सातत्य लई महत्वाची गोष्ट आहे. आणि महत्वाची गोष्ट, आत्मविश्वास. तुमच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. आता बऱ्याचदा होतं काय माहितीये का, बऱ्याच लोकांना आत्मविश्वास नसतो. जर सपोज जर ग्राउंडला गेलं, माझं ग्राउंड बसलं नाही, ग्राउंडचा टायमिंग 6:30 आला, आपण एकदम डिप्रेशन जातो, यार माझं खरंच सिलेक्शन होणार का, आपला गोळा नाही गेला, गोळा फक्त 8चा केला, यार माझा गोळा नाही जाणार, यार मी खरंच सिलेक्शन होणार का, पेपरचा स्कोर काढला, स्कोर फक्त 70 आला, यार फक्त 70 स्कोर येतोय, माझं सिलेक्शन होईल का. अशा गोष्टीमुळे तुमचा आत्मविश्वास तुटत असतो. आणि ते तर झाला. आणि अजून काही ते येड गांडच म्हणून त्यांना 2-3 वर्षापासून भरती करतात, तुम्हाला ज्ञान पाचता, अरे आम्ही 2-3 वर्षापासून भरती करतोय, आमचं नाही झालं, तू आता आला, आणि तुझी अगरबत्ती कुठं लागा ना, असं तसं हे ते. हे लोक आपलं डिमोटिवेट करतात. जो स्वतः झालं नाही पण ते दुसऱ्यांना डिमोटिवेट करणार. ह्या ज्या काही सर्व गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपण डिमोटिवेट होत असतो. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी, तुमच्यामध्ये आत्मविश्वास एकदम दाबून असला पाहिजे, एकदम फुल दाबून. मी तुम्हाला सिरियसली सांगतो, ज्यावेळेस मी ग्राउंडला जायचो ना, मला काही येत जात नव्हतं, मी सर्वांपेक्षा कमी होतो. पण माझ्यामध्ये भाई एक गोष्ट होती, कॉन्फिडन्स. मी एक खरं सांगतो, मी कधी ही गोष्ट बोललो नाही, पण आज बोलतो, मी येड्या डोक्याचा आहे. मी सिरियसली सांगतो, मी येड्या डोक्याचा आहे. मला काही येत जात नाही, कोणतीच गोष्ट असं मला काही येत जात नाही. पण माझ्यामध्ये एक गोष्ट काय माहितीये का, येडापणा काय माझ्यामध्ये, जर मी एखादी गोष्टी घ्यायला केली, म्हणजे करायला ठरवली, मला ही अशी गोष्ट करायची, मी केल्याशिवाय राहत नाही बाई. ती मला येऊ जाऊ मला माहिती नाही, मी शिकणार, रिसर्च करणार, मी काही करणार, पण मी करून दाखवणार. कारण की आत्मविश्वास लई घाण माझ्यामध्ये, ओव्हर कॉन्फिडन्स आहे. मी लायकीच्या बाहेरचं स्वप्न पाहतो. आता तुम्हाला माझा खरा आत्मविश्वास सांगू का, आता जिथं माझं सिलेक्शन झालंय, जिथं मला 96 स्कोर आला, तुम्हाला माहितीये का, मी माझं टार्गेट 100 पैकी 100चं ठेवलं होतं. माझं टार्गेट काय होतं की महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला यायचं, ग्राउंडला 50 पैकी 50 घ्यायचे, पेपरला 100 पैकी 100 घ्यायचे, 150 घ्यायचे, काहीतरी वेगळं करायचं. हा येडापणा होता, हा येडापणा गरजेचा होता. ज्यावेळेस मी माझं 100चं टार्गेट ठेवलं, 100चं टार्गेट ठेवल्यावरती मला 96चा स्कोर आला होता. 50चं टार्गेट ठेवल्यावरती मला 47 आलते, मग 47 अधिक 96 टोटल 143 झाले होते. का, येडापणा, आत्मविश्वास. मला नाही 100 पैकी 100 थोडंसं इम्पॉसिबल वाली गोष्ट आहे, पण 100चं टार्गेट ठेवल्यामुळे काय झालं, 96 आलं. आणि अजून एक गोष्ट सांगतो, मी ज्यावेळेस एक्झाम हॉलमध्ये बसलो होतो, ज्यावेळेस माझा पेपर चालू होता, माझा कोपऱ्याचा बेंच होता आणि मला तिथून पूर्ण वर्ग दिसायचा, आणि पेपर सोडवतोय नसा झालं, असं पाहिलं, असं इकडे तिकडे पाहतोय, आणि इकडे तिकडे पाहून मी माझ्या मनातल्या मनात काय बोलतोय, अरे हे साले हे करणार, मीच होणार. हे मी त्यावेळेस मनातल्या मनात बोलत होतो, असं बोलून, अरे हे विचार कर. हा ह्या लेवलचा एडापणा होता, ह्या लेवलचा आत्मविश्वास होता, एवढा घाण ओव्हर कॉन्फिडन्स होता. तर मग हा कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. मी पहिल्या भरतीमध्ये नव्हतो झालो, त्याच्या मागचं कारण असं की त्यावेळेस माझा आत्मविश्वास तुटला होता. मी 1600 मीटरच्या याच्यासाठी उभा राहिलो होतो, 1600 मीटरच्या स्टार्टसाठी उभा राहिलो होतो, आणि त्यावेळेस भाई माझं पायाचं थरक झालं होतं, पाय माझे असे हालायला लागले होते, कारण की मला स्वतःवरती कॉन्फिडन्स नव्हता. माझा टायमिंग इथं 5:30 यायचा, पण तिथं 5:36 आलता. का, मी घाबरून गेलो, माझा मधला आत्मविश्वास ढासळला. पण ह्यावेळेस हे नाही झालं, यावेळेस मला फुल कॉन्फिडन्स, मी करणारच, कॉन्फिडन्स होता. तो कॉन्फिडन्सचा बाई फायदा होतो. कॉन्फिडन्स ठेवा, ओव्हर कॉन्फिडन्स ठेवा म्हणतो काय होत नाही, ठेवा कॉन्फिडन्स. तर महत्वाची गोष्ट, तुमच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे.
आणि अजून एक गोष्ट, अभ्यास हा तुमचा रोज 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 झाला पाहिजे. रविवारी बी सुट्टी नाही, रविवारी सुट्टी फक्त तुमच्या ग्राउंडला असणार आहे, ते बॉडी रिकव्हरीसाठी गरजेची असते. पण इथं रोज सातत्य. रविवारी तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवा, काही करा, रविवारी बी सुट्टी नाही. अभ्यासाला सुट्टी नाही भाई, रोज अभ्यास झाला पाहिजे. सपोज एखाद्या दिवशी तुला खूप काही काम येऊ लागलं, खूप काही गोष्टी झाल्या, मिनिमम त्या दिवशी 1 किंवा 2 तास तरी तुझा अभ्यास झाला म्हणजे झालाच पाहिजे. रोज अभ्यास या ठिकाणी बाबड्या झाला पाहिजे, आलं लक्षात. आणि हा अजून एक मेन गोष्ट, डिस्ट्रॅक्शन या ठिकाणी सोडून द्या. आता बऱ्याच लोकांचं कसं असतं माहितीये का, नाही मला याच्या लग्नात जायचंय, मला त्याच्या लग्नात जायचं, त्याच्या मांडोला जायचंय, त्याच्या ड्युट्या बुदलान जायचंय. मी खरं सांगू, अरे समाजसेवा करणं सोडून द्या. अरे कोणीच कामाला येत नाही. ज्या दिवशी तुम्ही नापास होता ना, अरे नाही येत कोणी, अभिनंदन सत्कार वावा फक्त जो कोणी भरती होतो त्याचं केलं जातं. तुम्ही किती मेहनत केली, काय केली, त्याच्या कोणाला घंटा काय घेणं नसतं. फक्त भाई जो तू सिलेक्शन झाला ना तर झालाय, नाही तर तुझ्या मेहनतीला किंमत नसते. म्हणून लग्नात जाणं बिणं सोडून दे. जर तू स्वतःच्या पायावरती उभा राहिला तर तुझं लग्न होणार आणि तो तुझा मित्र तुझ्या लग्नात येणार, कळतंय का. जर तू सक्सेस झाला, तुझं लग्न बी होणार नाही, तुझ्या लग्नात बी कोणी येणार नाही. तर लग्नात मी खरं सांगतो, मी आताही बऱ्याच लोकांच्या लग्नात जात नाही. माझे फार जवळचे मित्र मी नाही जात, कारण की मला प्रेम आहे माझ्या कामावरती. आज मला लोक ओळखत असतील का, कारण की मी पोलीस झालो. त्यानंतर अजून मेहनत केली, युट्यूब टेलिग्राम इंस्टाग्राम मेहनत करतोय, त्याच्यामुळे मोठा होत चाललोय. पण जर मी असंच मी लग्नात जाणं येईन, हे करणं येईन, ते याच्यासोबत तिकडे जाणं, अरे खरं सांगतो सोडून द्या. कोण तुम्हाला एककुलखुर्या वगैरे कोणी, अरे हा मला बोललाही होतं माझा एक मित्र आहे की संतोष तुम्ही असा आहे, तो मित्रांमध्ये येत जात नाही, म्हणजे खूप काय काय बोलला होता. जाऊ दे काय बोलावं. पण मग मला घेणं देणं नव्हतं. मी माझ्या मेहनतीवरती मेहनत करत राहिलो, मी एकदम बऱ्यापैकी मी सेट झालो. आणि आज तो भाऊ अजून मेहनत म्हणजे त्याची चालू आहे मेहनत सोड. हा वाला विषय, जो मित्रामध्ये फिरत होता तो फिरतच राहिला, आणि जो मेहनत करत होता आज तो चमकतोय, आज तो तुमच्या समोर आहे. हा वाला विषय. तर रोज अभ्यास करणं आणि हे डिस्ट्रॅक्शन खड्ड्यात जाऊ द्यायचं. झालं. आता पुढे जाऊयात. आता सिलेबस का महत्वाचा आहे. आता महत्वाची गोष्ट, जर तुम्ही अभ्यास करता तर अभ्यासाचा पूर्ण रोडमॅप, पूर्ण सिलेबस, आपल्याला काय करायचंय काय नाही, सर्वच्या सर्व गोष्टी माहिती असल्या पाहिजे. सर्व सिलेबस म्हणजे हा तुमचा एक प्रकारचा रोडमॅप झाला. आता तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगतोय, जर तुम्हाला नाशिक पासून जर मुंबईला जायचं, तुम्हाला या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती. बरेच लोक म्हणतील गाडी महत्वाची, पैसे महत्वाचे, असं तसं हे ते. अरे महत्वाची गोष्ट, नाशिक पासून मुंबईपर्यंत जायचं आहे, तुझ्याकडे याचा रोड मॅप असणं गरजेचं आहे. तुझ्याकडे रस्ता नसेल तू जाशील कसं काय. तर तसंच पोलीस भरतीचं तसंच आहे. जर तुम्हाला पोलीस व्हायचं तर तुला काय करावं लागणार आहे, काय सिलेबस, काय वाचावं लागणार, काय नाही, तुला हे माहिती असणं या ठिकाणी गरजेचं आहे. आता पुढच्या गोष्टी बघूया. आता महत्वाची गोष्ट, पोलीस भरतीमध्ये विषय किती असतात तुम्हाला माहितीच असेल, सांगायची गरज नाही तर सांगून देतो. तुझे कोण नवीन असतील, मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान म्हणजेच जीके. एवढे विषय असतात. तर मग तुम्हाला पुस्तकही सांगून देतो. मराठी व्याकरणसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक घेऊ शकता. त्याच्यानंतर गणितसाठी सतीश वसे, बुद्धिमत्तेलाही त्यांचं सतीश वसे सरांचं, आणि जीके साठी आपला सह्याद्रीचा ठोकळा. आणि जर तुम्हाला प्रश्न संच घ्यायचा असेल तर तुम्ही स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचा तुम्ही प्रश्न संच घेऊ शकतात. झालं. आता मराठी व्याकरणामध्ये येतं काय काय तुम्हाला माहिती आहे. व्याकरण येतं, वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द वगैरे या सर्व गोष्टी व्याकरणामध्ये येत असतात. गणितामध्ये काय येत असतं, टक्केवारी, सरासरी, नफा तोटा, काम काळ. टक्केवारी म्हणजे काय माहितीये का, एक्झाम्पल, एखादी वस्तू 100 रुपयाला आहे
त्याच्यावर तुम्हाला 10% डिस्काउंट दिला कितीला भेटल, 10% वाढवून दिलं कितीला भेटते टक्केवारी. सरासरी म्हणजे काय माहितीये का, की सपोज मला 50 रुपये रोज आहे, माझ्या भावाला 100 रुपये, माझ्या बाप्पांना 150 रुपये, तर आमचा सरासरी पगार किती झाला, तिघांची बेरीज होणार आणि भागिले 3 होणार, तर ते सरासरी. नफा तोटा तेच नफा तोटा, बाकी काम काळ वेगळं. बुद्धिमत्तेमध्ये तेच तुमचं सिरीज, कोडिंग, डिकोडिंग, डायरेक्शन, रँकिंग या गोष्टी असतात. तेव्हा तुम्ही अभ्यास करशाल तुम्हाला कळणारच. आणि मी शिकवणं तुम्हाला. हा महत्वाची गोष्ट, हे जे चॅनल आहे काय युट्यूबवर शिकवतो ना, हा युट्यूबला सबस्क्राईब करून घ्या, कारण मी आता ते व्हिडिओ बनवणार. हा अरे हा मेन गोष्ट जीके मध्ये तुमचं इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, चालू घडामोडी या गोष्टी. आता पुस्तकं कशी निवडाला. आता एक विषय एक पुस्तक, प्रत्येक विषयाला तुमचं सेपरेट पुस्तक असलं पाहिजे. मी तुम्हाला पुस्तकांची यादी आता दिलीच पाठीमागे. जीकेसाठी आपलं जीकेचं स्पेशल पुस्तक, मराठीसाठी मराठीचं, गणितासाठी गणिताचं, बुद्धिमत्तेसाठी बुद्धिमत्तेचं, प्रत्येक विषयाचे सेपरेट पुस्तक तुम्ही या ठिकाणी घेऊन ठेवा. आता अभ्यासाचं ठिकाण कसं असलं पाहिजे. आता महत्वाची गोष्ट, तुम्ही अकॅडमी नाही लावली, तर आता तुम्ही अभ्यास करणार कुठं. जी तुमची जागा आहे एकदम शांत जागा असली पाहिजे. अभ्यासाची जागा तुमची एकदम शांत जागा असली पाहिजे. तुम्ही अभ्यासिकाही लावू शकतात, वाटलं तुम्हाला लावू शकतात, तसं घरी करता येतो, काही हरकत नाही. वाटलं तुम्हाला तुम्ही अभ्यासिकाही लावू शकतात. ती जागा एकदम शांत असली पाहिजे. मस्त कुठेही घराच्या कोपऱ्याला किंवा झाडाखाली कुठेही मस्त आपलं बसायचं अभ्यासाला. एकदा बसलं का लवकर उठायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, अभ्यासाला बसल्यावर ते मोबाईल दूर ठेवायचं बाबड्या. मोबाईल जवळ नाही पाहिजे, आणि जवळ जर असेल तर त्याला सायलेंट करून ठेवा. आणि हा एक महत्वाची गोष्ट, तुमच्या त्या नोटिफिकेशन त्या बंद करून ठेवा. मी खरं सांगतो, व्हॉट्सअपचे नोटिफिकेशन, इंस्टाग्रामचं नोटिफिकेशन सगळं बंद कर. काय महत्वाचं आहे, तू महत्वाचं नाही. पहिली गोष्ट, तू एवढा महत्वाचा नाहीये. हे नोटिफिकेशन सिंपल होतं का माहितीये का, अभ्यास करतोय, अभ्यास करता करता इंस्टाग्राम नोटिफिकेशन आले, मुलांच्या डोक्यात अगोदर येणार, अरे एखाद्या मुलीचा मेसेज आला असेल बरं का, लगे इंस्टाग्रामला जाणार, पाहिलं अरे मित्राने रील पाठवली, ले मित्राची रील बघितली, थोडं खाली गेलं, दुसरी रील स्क्रोल करता 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 तुझे त्या ठिकाणी कसे 2 ते 3 तास वाया जातील ते तुला सुद्धा कळणार नाही. अरे इंस्टाग्राम बनवलं का बरे, हे यासाठीच बनवलं की तू त्यामध्ये जास्त वेळ गुंतून राहावं. जेवढं तू जास्त वेळ गुंतून राहणार तेवढं तो इंस्टाग्रामला पैसे कमवणार. हा वाला विषय. मी तर म्हणतो भाई इंस्टाग्राम बंद केलं तर चालेल, मला फॉलो नका करू. इंस्टाग्राम बंद करून टाका. जर करता येत असेल, नाही करता येत असेल तर सिंपल भाई फक्त जे अभ्यासाचं कंटेंट आहे तेच फॉलो करा, बाकीचं फालतू फॉलो करू नका. आणि एक गोष्ट, जर शक्य होत असेल, मी काय म्हणतोय, जर शक्य होत असेल तर टेबल खुर्ची घेऊन टाका. आता मी सांगतो, खुर्ची आपली नॉर्मल बाईक किती 200-300 रुपयाला खुर्ची आहे, ते प्लास्टिकची खुर्ची आणि टेबल. माझ्याकडे हा टेबल दिसला का, हा वाला टेबल आहे. हा टेबल आय थिंक मी 1500 रुपयाचा घेतला होता. तर सिंपल असा एक टेबल घ्यायचा, एक खुर्ची घ्यायची, आणि खुर्चीवरती आपलं एखादं ब्लँकेट किंवा गोदडी बेदडी किंवा औषधी असेल ना ती ठेवायची. मस्त मोमो कसं येते ते केलं बस. खुर्ची आणि टेबल घेतला, अभ्यासाला बसले. अरे असा काय, मी तुम्हाला खरं सांगतो, खुर्ची आणि टेबलवर अभ्यास करायला मजा येते. आता बसून बसून ना कित्येकदा काय होतं माहिती का, पाठ दुखायला लागून जाते. तुम्ही अनुभव घेतला असा, मग वाकायला लागून जातं, खूप साऱ्या गोष्टी. पण टेबल खुर्ची घेतले का अभ्यास लय भारी होतो. तुमच्या जातील 2,000 रुपये, पण मा म्हणणे की टेबल खुर्ची घेऊन टाका, अभ्यास लय भारी होतो. सिरियसली सांगतो, मजा येते अभ्यास करायला. सो टेबल खुर्ची असली पाहिजे. आता 6 तासांचा अभ्यासाचा प्लॅन हा मी असाच दिलाय. तुम्ही कसं करा, मा म्हणणे इथं तुम्ही 1 तास नाही दिले, इथं जास्त वेळ पाहिजे. इथं कमीत कमी तुम्ही 3 तास द्या. नीट 2 तास ओके. मराठी व्याकरणाला 2 तास द्यायची गरज नाही. इथं तुम्ही 1 तास जरी दिला तरी भरपूर होतो, पण मग काही विषय नाही. इकडे बुद्धिमत्तेला 1 तास ओके होतो, काही विषय नाही. आणि अभ्यासाचं महत्वाची गोष्ट, वेळापत्रक बनवून घ्या की मी आज कोणता अभ्यास करायचा, उद्या कोणता करायचा. आता महत्वाची गोष्ट, तुम्ही या ठिकाणी मोठे मोठे विषय बघायचे. हे बघा काय करायचं माहितीये का, एक काम करतो, एक सेपरेट व्हिडिओ येईल अभ्यासाच्या वेळापत्रकाचा, सेपरेट व्हिडिओ आपण बनवू. आता नोट्स कशा काढाव्यात जलद रिव्हिजनसाठी. आता नोट्स कशा काढा तुम्हाला कसं सांग माहितीये का. सर्वात महत्वाची गोष्ट,
जेव्हा तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला कळतं की कोणता पॉईंट या ठिकाणी महत्वाचा आहे. आता उदाहरणार्थ माहिती का, पुस्तकामध्ये ते चार्ट दिलेले असतात बघा. सपोज याचा चार्ट दिलाय, कुठला अभयारण्याचा चार्ट दिलाय, मग तो लिहून काढायचा. त्याच्यानंतर महत्वाचे कलम दिले ते लिहून काढायचे. त्या नोट्स असतात, तसं तुम्ही त्या नोट्स काढू शकतात. आता रिव्हिजन फॉर्म्युला, 1 दिवस, 7 दिवस आणि 30 दिवस. आता तुम्ही जे रोज वाचता ना, ते काय करायचं, तुम्हाला संध्याकाळी रिव्हिजन करून घ्यायचंय. झालं. त्याच्यानंतर तुमचं जे काही हप्त्याभरामध्ये तुम्ही जे काही वाचता त्याचं ते 7व्या दिवशी तुम्हाला रिव्हिजन करून घ्यायचंय. आणि त्याच्यानंतर महिनाभरामध्ये तुम्ही जे काही वाचलं त्याचं पुन्हा एकदा 30 दिवसाला तुम्ही रिव्हिजन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुमचा रिव्हिजनचा फॉर्म्युला असला पाहिजे. आता मॉक टेस्ट का दिले पाहिजे, म्हणजे सोप्या भाषेत सांगायला गेलं तर प्रश्नपत्रिका का सोडवली पाहिजे. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर माझा स्कोर किती आहे तुम्हाला हे कळलं, मला माझा स्कोर कळलं वगैरे. शिवतेस तू. मॉक टेस्ट आपल्याला आपल्या चुका दाखवत असते, प्रश्नपत्रिका आपल्याला आपल्या चुका दाखवत असते. प्रश्नपत्रिका सोडवली यासाठी जाते की मी चुकतो कुठे. प्रश्नपत्रिका आपल्या चुका बघण्यासाठी हे केले जाते. बरेचसे लोक तुम्हाला सांगते की रोजच्या 5-5 प्रश्नपत्रिका सोडवा. एक प्रश्नपत्रिका सोडवला 1.5 तास लागतो. ते चेक बिक करायला अर्धा तास, म्हणजे किती गेले तुमचे 2 तास. हा, ते 2 तास गेले. आणि तुला तुझ्या मास्तरने किती सांगितल्यात, 10 सांगितल्यात, सॉरी किती 5 सांगितल्यात. 5 दुने 10. अरे मग 10 तास काय फक्त प्रश्नपत्रिका सोडवायला लावतोय का तू, बाकीचा अभ्यास कधी करायचा. दिवसातून तुम्हाला एक वाटले सोडवा, किंवा 2-3 दिवसांनी एक सोडवलं तरी चालेल. एक सोडवले काही हरकत नाहीये, पण 5 प्रश्नपत्रिका नका सोडत बसो. ओके. तर मग प्रश्नपत्रिकेसाठी सोडवायची असते की आपल्याला आपल्या चुका कळतात. चुका कसे कळतात, सपोज उदाहरणार्थ तू टेस्ट सोडवलं, तुला या ठिकाणी 80 मार्क आले, म्हणजे या ठिकाणी तुझे 20 काय झाले, चुकलेत. 20 तुझे या ठिकाणी चुकलेत. मग तुला तुझ्या चुका बघायच्या आहेत. मग त्याच्यामध्ये बघायचं की माझं काय काय चुकलं. तुझं गणितामधलं शेकडेवारी प्रकरण चुकलंय, तुझं इतिहासातलं ज्या महत्वाच्या लढाई आहेत त्या चुकल्या आहेत. तर मग ते लिहायचं, नोट करायचं, मग ते पुन्हा वाचायचं, रिव्हिजन करायचं. तर चुका सुधारण्यासाठी तुम्हाला त्या टेस्ट वगैरे सोडवायचं. पण टेस्ट वगैरे कधी सोडवायच्या, ज्यावेळेस आपला अभ्यासक्रम पूर्ण होईल त्याच्यानंतर टेस्ट वगैरे सोडवायच्या. आता अनालिसिस का महत्वाचं आहे, फक्त टेस्ट नको तर अनालाइज करा. जे मी तुम्हाला आता मागे बोललो की टेस्ट सोडवल्यानंतर चुका बघा, आपलं काय चुकलंय काय नाही, आपल्या कुठं चुका होत आहे ते बघा, ते अनालिसिस करा. आता मोबाईलचा योग्य वापर, आता महत्वाची गोष्ट, मोबाईलचा योग्य वापर केला पाहिजे. तर तुम्ही काय केलं पाहिजे, जसे युट्यूबला माझे व्हिडिओ बघताय, माझे व्हिडिओ बघत चला. अजून कोणी तुम्हाला आवडत असेल त्यांचे व्हिडिओ बघत चला. त्याच्यानंतर मॉक टेस्ट वगैरे जे आपण टेलिग्रामला आपलं टेलिग्राम आहे, महत्वाची तुम्हाला सांगतो, स्वराज्य अकॅडमी, स्वराज्य अकॅडमी नाशिक या नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम जाऊन तुम्ही सर्च करू शकता. हे बघा, हा वाला लोगो आहे, हा लोगो आहे. हे टेलिग्रामला जा, जॉईन करून घ्या. कारण की आपण या ठिकाणी आपण टेस्ट टाकत असतो आणि खूप सारे स्टडी मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो. आणि करंट अफेअर आपण टाकत असतो. तर मोबाईलचा वापर कशासाठी करायचा, मोबाईलचा वापर तुम्हाला युट्यूबला लेक्चर बघण्यासाठी, मॉक टेस्ट सोडवण्यासाठी, टेलिग्रामवरती करंट अफेअर पाहण्यासाठी, यासाठी तुम्ही मोबाईलचा वापर केला पाहिजे. पण तुम्ही काय करणार, इंस्टाग्राम, ती कंबर हलवणारी मुलगी, ते AI वाले ते व्हिडिओ, मे हलखू रे, तर भाई आपण ते व्हिडिओ पाहत बसणार, किंवा मग तेच चॅटिंग करणं, एकमेकाला रील पाठवणं वगैरे, ह्या गोष्टीमध्ये आपण हे करत असतो. म्हणजे लय फालतूपणा आपण करत असतो. मोबाईलचा वापर फार लिमिटेड झाला पाहिजे, आणि जेवढा काही झाला पाहिजे तेवढा फक्त अभ्यासासाठीच झाला पाहिजे. कारण की महत्वाची गोष्ट, तू आता अभ्यास करतोय, तू कामाला जातोय का नाही जाते, तू काय करतो, तू आता अभ्यास करतोय ना,
तर जर तू आता 1-2 वर्ष तू अभ्यास करतो, तू फक्त अभ्यास आणि अभ्यास अभ्यासच केला पाहिजे. तू जेवढा जास्त अभ्यास करणार, जेवढा जास्त तू मेहनत करणार, तेवढ्या लवकर तुझे सक्सेस होण्याचे चान्सेस वाढून जातात. आणि जेवढ्या लवकर तू सक्सेस झाला तेवढं चांगलं. उशीर करू नको भावा. घरच्यांचे टोमणे सोपं नसतात. घरामध्ये खाऊन खाऊन सांड झालंय, तुझ्या वयाचे पोरांचे लग्न, अरे लय घाण बोललं जातंय, नाही ऐकवलं जात. म्हणून मोबाईलमध्ये फक्त अभ्यासाचंच बघ भावड्या. जेवढं तुला हे करता येईल, हे बाकीच्या फालतू गोष्टींसाठी मोबाईल नाहीये. मोबाईल अभ्यासासाठी आहे. महत्वाची गोष्ट, मोबाईल ही खूप चांगली गोष्ट आहे. मी करतो मोबाईल खूप भारी आहे. आज म्हणजे काही मी मोबाईल मुळे मी करतो, मी मोबाईल मुळेच आहे. मी पोलीस झालो मोबाईलमुळे. आज सोशल मीडियाला एवढी जी काय फॅन फॉलोइंग झाले मोबाईलमुळे. का? कारण की मोबाईलचा चांगला वापर केला. जर मी मोबाईलमध्ये असं टाइमपासपणा करत राहिलो, आज कुठंतरी महानगरपालिकेत कामाला, कोणाकडे बांधकामाला, कोणाकडे कंपनीत असंच कामाला गेलो असतं, 15-20 हजार पगार, असा छपरीसारखा फिरलो असतो. नको, मला इमॅजिन नाही करायचं. हा वाला विषय. मोबाईलचा वापर चांगल्यासाठी करा बाबड्या. तर मोबाईलमध्ये फक्त ह्याच गोष्टी झाल्या पाहिजे. आता मोबाईलचा चुकीचा वापर तो बोलू ना, रील्स बघणं, कमरिया आणि अजून ती टरबूज कापणारी बाई साल्यांनो. नंतर लय काही लोकांना गेमिंगचं असतं, ते काय पबजी आणि अजून फ्री फायर काय, आणि टाइमपास, तेच चॅटिंग बिटिंग. ह्या गोष्टींसाठी वापर त्याचा नका करू. तुम्ही भरती झाल्यावर तुम्ही खड्ड्यात जा रे, मला घेणं देणं नाहीये. स्वतः माझं स्वप्न, मला फक्त भाई तुम्ही तुमच्या पायावरती उभं राहिल्यानंतर जे तुम्ही तुमच्या मित्र सांगतात किंवा तुम्ही तुमच्या मनाला सांगतात की अरे त्या स्वराज अकॅडमी नाशिकवाल्या त्या मास्तरचं ते तो भाऊली भारी बोललो होता, त्याच्यामुळे थोडंफार का असं ना माझ्या यशामध्ये थोडंफार का असं ना वाटा आहे. बस मला हे पाहिजे. तुम्ही सक्सेस झाल्यानंतर तुम्ही केलेला फोन कॉल मेसेज तो मला पाहिजे. हे बघ नाही मला. आता फिजिकलची तयारी कशी करायची. आता महत्वाची गोष्ट, तुम्ही डायरेक्ट 5 किलोमीटर पळायला घेऊ नका. नाही तर आपण आलो जोश मध्ये मी पोलीस होणार, 5 किलोमीटर पळणार, हप्त्याभर गॅप देणार. हे करायचं काय करायचं तुम्हाला. सुरुवातीला मस्त 1 किलोमीटर पळायचंय, हप्ताभर पळा, 2 हप्ताभर पळा. जो तुम्हाला वाटतं की 1 किलोमीटर पळू शकतो, मग 2 किलोमीटर, मग 3 किलोमीटर, मग 5 किलोमीटर पळा. मध्ये तुमचं शरीर तयार होईल, मग तुम्ही थोडंसं टायमिंग बिमिंग काढणं चालू करा. असं करा. डायरेक्ट 5 किलोमीटर नाही, अगोदर छोट्यापासून सुरुवात करा. झालं. आता आहार, फक्त तू येड्यासारखा पळतोय, तू फक्त गाडी चालवतोय, गाडीमध्ये पेट्रोल टाकत नाही, ऑइल टाकत नाहीये, तर गाडीचा काय होणार आहे. शिवाय बॅनच नाही युट्यूबला, तर गाडी खराब होणार राजा. तसंच आपलं शरीर आहे. फक्त आपण येड्यासारखं पळतोय आणि त्याला काही प्रोटीन बिटीन देऊन राहिलो, शरीर खराब होणार आहे. त्यासाठी तुम्हाला जर अंडी खायची, दूध प्यायचंय, केळी खायचे, शेंगदाणे झाले. आता याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी आहेत, जसे की तुम्ही काजू बदाम तर आय थिंक मला नाही वाटत पोलीस भरतीवाले अफोर्ड करू शकते, पण तुम्ही शेंगदाणे घ्या, त्याच्यानंतर गुळ घ्या, त्याच्यानंतर मठ घ्या, त्याच्यानंतर मनुके घ्या, त्याच्यानंतर खजूर घ्या, त्याच्यानंतर हरभरे घ्या. पेन चाल रे. हरभरे ह्या या गोष्टी आपण अफोर्ड करू शकतो. ह्या गोष्टी घ्या, घेत चला. या होतं काय माहितीये का, थोडासा होऊ द्या पैसा खर्च, नंतर पगारामध्ये वसूल होणारच आहे. तर हे आहार पण तुम्ही घेत चला. आता झोप. नुसती मेहनत करतोय तू झोपच नाही घालवायला, फायदा नाहीये. जर तू झोपलं नाही ना सोन्या, तर तू काय वाचतो तुझं लक्षातच राहणार नाही. शरीरासाठी 7 ते 8 तास झोप फार महत्वाची, म्हणजे महत्वाचीच आहे. सपोज जर तू सकाळी 6 वाजेला उठत असशील ना, तर तू रात्री 10 वाजेला झोपला पाहिजे. नाही तर तू रात्री 12ला झोपतय, सकाळी 4ला उठून जातोय, फक्त 4 तास झोप घेतोय. अरे येडायस तू. मी खरं सांगतो भावड्या, शरीराला झोप फार महत्वाची आहे. तर भरती करत असताना मिनिमम 7 ते 8 तास झोप झाली म्हणजे झालीच पाहिजे.
आता 90% 90 प्लस स्कोअर स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला सांगतो, गणित आणि बुद्धिमत्ता याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क असलेच पाहिजे. गणितामध्ये 25, बुद्धिमत्ताला 25, तुमचे 50 या ठिकाणी झाले. ओके. आता मराठीमध्ये समजून घ्या, तुमचे शब्दसाठामध्ये 2-3 चुकू शकतात. मराठीमध्ये तुम्हाला 22 तरी आले पाहिजे. समजून घ्या, जीके मध्ये जीके मध्ये तुम्हाला या ठिकाणी 20 आले. 50 अधिक 20 70, 70 अधिक 20 92, तुमचे या ठिकाणी 92 प्लस स्कोर येतोय, तयार आहे. 90 प्लस स्कोर तुम्ही असं करू शकता. भाई गणित बुद्धिमत्तामध्ये पैकीच्या पैकी मार्क घेऊ भेटतातच, मी घेतलेत. तर चांगली तयारी केली, इकडे तुम्ही पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतात. व्हिडिओ चालू आहे ना? चालू आहे, माईक पण चालू आहे. ओके, पॉसिबल आहे. मराठीमध्येही तुम्ही घेऊ शकता, पण मराठीमध्ये काय टायमाला शब्दसाठामध्ये मार्क जाऊ शकतात, मान्य करतो आपण. आणि जीके मध्ये समजून घ्या, आपले 5 मार्क गेले. थोडंसं जीकेचा साठा खूप मोठा आहे, राहून जातं काय टायमाला. तिकडे 92 स्कोर येतो भाडा, इकडे 92 आले. आणि समजून घे, इकडं तू 43चं ग्राउंड मारलं, किती होत आहेत? 3 आणि 2 5, 9 4 किती होता बाई? 13 होता ना. 135. 135 मध्ये तू कोणत्या पण जिल्ह्यात फॉर्म भर, कोणत्या पण, आरामशीर डोळे बंद करून सिलेक्शन आहे आपलं वालं. आता मोठ्या चुका, पोलीस भरती करत असताना आपण मोठ्या चुका काय काय करतो. महत्वाची गोष्ट, आपण टाइम टेबल बनवत नाही. तर पोलीस भरती करत असताना आपल्याला या ठिकाणी टाइम टेबल अगोदरच बोललोय की टाइम टेबल भावड्या असलंच पाहिजे. पोलीस भरती करताना टाइम टेबल मला पाहिजेच. टाइम टेबल फार महत्वाची गोष्ट आहे. आपण उद्या काय करायचं हे आपल्याला आदल्या दिवशी माहिती असलं पाहिजे. मी तुम्हाला टाइम टेबल का सांगतो माहितीये का? जर टाइम टेबल नसेल ना भावड्या, आपल्याला कळत नाही रे, म्हणजे आपलं कामच होत नाही. टाइम टेबल असल्यावर तुम्ही जास्त करून बघा. एखाद्या दिवशी तुम्ही ठरवू नका मला काय करायचं काय नाही, असं फक्त करत राहा, कमी अभ्यास होणार. पण एखाद्या दिवशी तुम्ही आगल्या दिवशी प्लॅनिंग करून ठेवा की उद्या मला हे करायचंय, तुम्ही त्या दिवशी जास्त काम करशाल. टाइम टेबल फार महत्वाचं आहे, रिव्हिजन नाही. महत्वाची गोष्ट फक्त वाचून होत नाही, तर त्या गोष्टी ते रिव्हिजन करत चाला. रोज काय वाचता ते संध्याकाळी रिव्हिजन करत चाला. हप्त्याभराच्या 7व्या दिवशी आणि पूर्ण महिन्याभराचे 30व्या दिवशी रिव्हिजन फार महत्वाची भावड्या. आता टेस्ट नाही, टेस्ट वगैरे सोडवत चला, आपला स्कोर वगैरे बघत चला, काय चुकतंय ते. आणि अफवांवरती विश्वास. अफवा, आता तेच बोललो नाही का, ते तुमच्या सोबतचे सिनियर लोक, आमचं झालं नाही तुझं काय होणार, या अशा अफवांपासून लांब राहा. की पोलीस भरतीमध्ये एवढंच करावं लागतं तेवढंच करावं लागतं. अरे घंटा, आम्ही 5-5 वर्ष करतोय, पण मी तुला 1 वर्षात होऊन दाखवणार, त्याला असं बोलायचं. आता फायनल सिटी असं आहे की अकॅडमी नसली तरी मेहनत असली तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. आता मी तुम्हाला तुमच्या डोक्यातून पूर्णपणे काढून दिलेलं आहे. आणि हा अजून एक महत्वाची गोष्ट, हे झालं तुम्ही आता सपोज तुमचा सेल्फ अभ्यास होत नाही ना, आणि तुम्ही अकॅडमीला लावू शकता, तर तुम्ही ऑनलाईन कोर्सेस विकत घ्या. ऑनलाईन कोर्सेस विकत घ्या. तुम्ही कोणाचे का, तुम्हाला जे आवडत असेल ते घ्या. आता मी काय बोलणार नाही त्याच्या विषयावरती, उगाच कॉन्ट्रोवर्सी व्हायचे. तुम्ही कोणाचे घेऊ शकता. काय 500 पर्यंत येतो आजकाल कोर्स. मस्त कोर्स वगैरे घ्या, त्याच्यातून तुम्ही तो अभ्यास करू शकता. अभ्यासाबद्दल झालं. अजून काय राहिले याच्यामध्ये, हा, जर तुम्हाला जीके पक्का करायचं ना, तर जीके साठी पण तुम्हाला एक गोष्ट आणली या ठिकाणी. अरे इमेज नाही रे, मला पीडीएफ घ्यायची होती. वेअर इज पीडीएफ? इम्पोर्ट पीडीएफ. ही एक पीडीएफ आहे, जीकेची वन लाइनरची पीडीएफ आहे. याच्यामध्ये तुम्हाला 12,000 प्लस वन लाइनरचे प्रश्न दिले आहेत. जीकेचे किती? 12,000 प्रश्न. किती? 12,000. बघा अशा प्रकारे प्रश्न असणार आहेत.
जे एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये बघा. एकदम पंचायत राज व्यवस्था राजस्थानमध्ये कधी सुरू झाली, अरे इकडे 2 ऑक्टोबर 1949. महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था कधी लागू झाली, 1962. अशा प्रकारे तुम्हाला 12,000 प्रश्नांची पीडीएफ तुम्ही घेऊ शकतात. पीडीएफ कसे घ्यायचे तुम्हाला आता लास्ट पेजला जावं लागेल का. माझ्याकडे एवढा वेळ नाहीये. आपलं जे काही ऍप आहे प्ले स्टोरला गेल्यावर सर्च करायचंय स्वराज्य अकॅडमी नाशिक. स्वराज्य अकॅडमी नाशिक नावाचं ऍप आहे, ते सर्च करायचंय. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला पीडीएफ दिसणार आहे. पीडीएफ असणार आहे 12,000 प्लस जीके वन लाइनर. ही पीडीएफ असणार आहे. ही पीडीएफ घेऊन टाका. फार कमी किंमत त्याची. ती पीडीएफ तुम्ही घेऊ शकतात. लेखक आहेत त्याचे चेतन पाटील सर, त्यांनी लिहिलेली एकदम भारी पीडीएफ आहे, तिथूनही घेऊ शकतात. किंवा तुम्ही 8999689457 या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. झालं. महत्वाची गोष्ट, आता व्हिडिओ आपला या ठिकाणी संपतोय. जर तुमचा अजून काही प्रश्न असेल ना तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. मी 100% त्याच्यावरती एक दुसरा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि हा व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि महत्वाची गोष्ट, असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील ना, आता मी गणित बुद्धिमत्ता मराठी जीके शिकवणार आहे, तर त्यासाठी मला फॉलो सुद्धा करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. जय महाराष्ट्र.